आज 17 सप्टेंबर मराठवाडा प्रदेशाचा आज मुक्ती दिन. 1 वर्ष उशिरा हा प्रदेश स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला. या प्रदेशामध्ये याच्या बाबतीतली सगळी माहिती आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र मराठवाड्याचा हा जो लढा आहे निजामाच्या विरुद्ध दिलेला, धर्मांध जात्यांध सरंजामदारी अशी जी ही सगळी राजवट होती तिच्या विरुद्ध दिलेला जो लढा आहे त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. या निमित्तानं परत एक मुद्दा नेहमी समोर येतो. जशी आता मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, जसं नागपूरला एक विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन घेतलं जातं, हिवाळी अधिवेशन. ती वेगळ्या विदर्भाची मागणी ती लावून धरल्या गेलेली, वेगळ्या मराठवाड्याची मागणी त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे मागं कमी प्रमाणात का होईना पण लावून धरल्या जाते आहे. पण आज 17 सप्टेंबरच्या निमित्तानं थोडासा वेगळा मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे. या प्रदेशाचे म्हणून जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत अशी मांडणी नेहमीच केली जाते. एक खूप मोठा फरक म्हणजे 2014च्या नंतर, म्हणजे मोदी सरकार केंद्रामध्ये आल्याच्या नंतर एक पहिल्यांदाच अशी वेगळी मांडणी केल्या जाते आहे. खरं तर त्याची सुरुवात मनमोहन सिंगांच्या काळात झाली होती. वन नेशन वन टॅक्स GST लागू झाल्याच्या नंतर, आणि आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत. वन नेशन वन टॅक्स असो, वन नेशन वन रेल्वे असो, म्हणजे वन रेल्वे पॉलिसी, म्हणजे सगळीकडे युनिगेज झालं होतं, ब्रॉडगेज, आणि आता सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन होतं आहे. त्याच्यानंतर वन नेशन वन रोड पॉलिसी, म्हणजे मोठ्या प्रमाणातले रस्ते, आणि ते एखाद्या प्रदेशापुरते राहत नाहीत, अगदी पार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता सुद्धा समृद्धी महामार्गाचं उदाहरण आहे महाराष्ट्रातलंच. नागपूरपासून निघून मराठवाड्यातून तो जाऊन उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि नंतर मग कोकणामध्ये म्हणजे मुंबईमध्ये पोहोचतो तो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रदेशाच्या बाबतीमध्ये काही विचार करत असाल तर तसं काही जमणार नाही. किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वारंवार हा मुद्दा आम्ही उपस्थित करत होतो की पूर्ण नदी खोरे न्याय त्याचं नियोजन करायला पाहिजे. मी म्हणजे मराठवाड्याची मागणी करायची ना आमच्या पुरतं काहीतरी म्हणायचं, तिकडं म्हणजे जायकवाडी धरण भरलं म्हणजे काहीतरी प्रश्न सुटला, मग ते नाशिकच्या धरणातून पाणी कसं सोडलं किंवा सोडलं नाही ह्याच्यावरती वादविवाद करायचे. असे मुद्दे आता उपस्थित करण्यात काही मतलब उरलेला नाही. किंवा जी छोट्या राज्यांची मागणी होती त्याच्या बाबतीमध्ये आता एक शिथिलता अशी आलेली आहे की नवीन तंत्रज्ञानाच्या काळामध्ये भौतिक पातळीवर अंतर नावाची जी गोष्ट आहे ती तुलनेनं महत्वाची उरलेली नाही जी आधी होती. म्हणजे हा जर प्रदेश आहे, हा प्रदेश महत्वाचा आहे म्हणून त्याचं काहीतरी वेगळं राज्य करा अशी जी मागणी पूर्वी होती, का तर त्या ठिकाणचा विकास झाला नाही, अनुशेष होता म्हणून. आता नवीन ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रस्त्याचं नियोजन करता तेव्हा त्या मधून जाणाऱ्या प्रत्येक प्रदेशाला त्याचा फायदा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल क्रांती. G20च्या परिषदेमधला सगळ्यात मोठा मुद्दा उपस्थित झाला होता की डिजिटल पेमेंटचं प्रचंड वाढलेलं प्रमाण, म्हणजे लोकसंख्येचा जवळपास 80% इतका भाग त्याच्यामध्ये कव्हर झालाय, किंवा 80% लोकसंख्येपर्यंत डिजिटल पेमेंट म्हणजे त्याला काय म्हणतात वर्तुळ पोहोचलेलं आहे. त्याच्यातून एक नवीन गोष्ट सिद्ध झाली की जे अतिशय मागासलेले भाग म्हणले जात होते त्यांचा अनुशेष काढण्याच्या विशिष्ट पद्धती होत्या आणि त्याच्या विरोधामध्ये बोलल्या जात होतं, म्हणजे त्याच्या बाजूनं, आणि हा अनुशेष भरून काढा म्हणून. आता नवीन याच्यामध्ये असं झालेलं आहे की कुठल्या ठिकाणी मार्केट आहे. म्हणजे जर ह्या मराठवाडा प्रदेशामध्ये खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त नगर परिषदा ह्या मराठवाड्यामध्ये आहेत. 1, 2, 3 नाही, जवळपास 4 महानगरपालिका मराठवाड्यामध्ये आहेत. म्हणजे जो मराठवाडा मागास असा म्हणला जात होता त्या ठिकाणी आता हे जे संभाजीनगर शहर आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी औद्योगिकरण झालं. उर्वरित मराठवाड्याच्या जे शेतीच्या संदर्भातले प्रकल्प होते त्यांना आता फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळते किंवा मिळू शकते भविष्याच्या मध्ये. नागरीकरण मराठवाड्याचं झपाट्यानं झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठवाडा मागास असं जे जुन्या काळी म्हटलं जात होतं तसं ते आता नाही उरलेलं. 17 सप्टेंबरच्या निमित्ताने एकूण फक्त आम्ही महाराष्ट्राचा भाग आहोत असं नव्हे, आम्ही देशाचा भाग आहोत असं नव्हे, आम्ही जगाचा कसा भाग आहोत. आता नवीन अगदी एज्युकेशन पॉलिसी, म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर हा मराठवाडा आहे की ज्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पहिल्यांदा न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू केलं त्याची सुरुवात केली. म्हणजे यावेळेस पहिल्यांदा असं घडताना दिसतं आहे की वेगवेगळे प्रदेश, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, याच्यापेक्षा आता जो नवीन मुद्दा उपस्थित होतो आहे की हे सगळे मिळून देशाशी कसे जुळल्या जातील, राज्याशीच नव्हे तर इतकंच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन जगाशी कसे जुळल्या जातील. आणि ही एक थोडीशी क्रांतिकारी गोष्ट आहे. आता उलट की म्हणजे या ठिकाणी पर्यटनाच्या संधी असं आपण वेगवेगळी चर्चा करतो. प्राचीन स्थळांवरती जर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती प्रकाशाची व्यवस्था केली
तर त्याच्यामुळे पर्यटनाची गती वाढती. ही एक प्रत्यक्ष पुरावा या ठिकाणी मिळाला. G20ची एक बैठक होती आणि त्या अनुषंगानं बीबी का मकबरावरती ज्या पद्धतीनं सगळी प्रकाश व्यवस्था करण्यात आली, लाइटिंग इल्युमिनेशन करण्यात आलं, त्याचा फायदा असा झाला की अगदी कोणार्क मधल्या जे सूर्य मंदिर आहे भुवनेश्वरच्या जवळचं म्हणजे ओरिसातलं, त्याच्यापेक्षा जास्त पर्यटक बीबी का मकबरामध्ये आले आणि सगळ्यात जास्त त्याच्यामुळे महसूल प्रत्यक्ष त्या विभागाला प्राप्त झाला. हे आत्ता घडलेलं उदाहरण आहे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये. म्हणजे मग तेव्हा असा नाही कोणी विचार केला की हा प्रदेश कुठेतरी मागास आहे का, किंवा हा कुठेतरी मागे पडलेला आहे का, किंवा या ठिकाणी विमानांची जी संख्या वाढली किंवा जवळचं शिर्डीचं विमानतळ मोठ्या झाल्यानंतर त्याच्यात तिथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. मग अशा वेळी कोणी असा विचार करत नाहीये की मराठवाडा तो मागास आहे आणि काय आहे ते. इथले जे 2 जागतिक पातळीवरची पर्यटन स्थळं आहेत, युनेस्को हेरिटेज साइट्स, वारसा स्थळं, जागतिक वारसा स्थळं अजिंठा आणि वेरूळ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येणे, त्याची कामं वाढणे, तेव्हा ते असा नाही विचार करत की हा प्रदेश, हा भाग जो आहे तो मराठवाड्यात आहे का. म्हणजे एक मागणी जी आधी होत होती की बाबा, आणि दुसरी जी त्याच्यातली मागणी होती, पहिली एक मागणी होती की हा प्रदेश मागास कसा आहे ते, आणि शेतकरी चळवळीमध्ये आम्ही जेव्हा असं म्हणत होतो की शेतीचं जे शोषण झालं त्याचा तोटा मराठवाडा भोगतो आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा नवीन ह्याच्यामध्ये शेतीवरचे प्रक्रिया उद्योग वाढायला लागतील, त्याच्यानंतर फक्त जो शेतमाल या प्रदेशामध्ये होतो त्याच्यावरच्या प्रक्रिया आणि त्याच्या बाबतीतलं पुढचं त्याचं सगळं मार्केटिंग, ह्याचे जसं जशी चालना भेटायला लागेल तसं तसं या प्रदेशाला त्याचा फायदा होत जाईल. शासकीय पातळीवरती जेव्हा जेव्हा हे अडून बसलेलं होतं त्याच्यामुळे सगळ्या हा जो अनुशेषाचा विषय समोर यायचा. पण आता नव्याने या ठिकाणी हा कच्चा माल उपलब्ध आहे म्हणल्याच्या नंतर नवीन पद्धतीचे उद्योग हे आपण इथे यायला तयार आहेत. ते फक्त शासनाला किमान सोयी उपलब्ध करून द्या म्हणतात. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, संरचनांच्या बाबतीमध्ये आता एखादा प्रदेश आणि त्याला मागास ठेवणे आणि रस्ता आपल्या सोयीनं आपल्याच गावाकडून वळून देणे, अशी जी जुनी सगळी संकल्पना होती ती सगळी बाद झाली. आता नवीन नियोजनामध्ये म्हणजे अगदी पार कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तुम्हाला काहीतरी रस्ता न्यायचा आहे किंवा रेल्वे न्यायची आहे किंवा पाण्याचं नियोजन करायचं आहे. विजेच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की 1 नेशन 1 इलेक्ट्रिक पॉलिसी, पॉवर पॉलिसी, या सगळ्यामध्ये आता एखादा प्रदेश बाजूला राहतोय आणि ते काहीतरी मागास राहणार आहे असं आता उरलेलं नाही मुद्दा. आता सगळ्यांचा मिळून एक साकल्याने जो विचार नवीन ह्याच्यामध्ये केला जातोय, हा एक वेगळा पैलू आता आलेला आहे. आणि 17 सप्टेंबरच्या निमित्ताने हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश हे सिद्ध करू शकतो की आम्ही पण केवळ महाराष्ट्राचाच एक भाग आहोत असं नाही, केवळ आम्ही देशाचाच एक भाग आहोत असं नाही, तर आम्ही संपूर्ण जगाशी कशा जोडल्या गेलेलो आहेत, असा एक नवीन मुद्दा 17 सप्टेंबरच्या निमित्ताने आपल्याला विचार करावा असा आहे. मराठवाड्याचं गौरव गाणारी ही उसंतवाणी. मराठवाडा हा मोलाचा मानाचा दिन अमृताचा आज खरा. उशिरा उगवे स्वातंत्र्य पहाट, उजळे ललाट प्रदेशाची. याच प्रदेशात मराठीचे मूळ, संतांचेही कुळ इथलेच. कैलासाचे शिल्प, अजिंठ्याचे रंग, जग झाले दंग पाहुनिया. स्वामी रामानंद झाले तीर्थक्षेत्र, स्वातंत्र्याचे सूत्र दिले जना. लढती जनता, लढली जनता, मिटला अंधार, मुक्तीचा गंधार उमटला. महाराष्ट्रा हाती सोन्याचे हे कडे, तेज याचे चढे कांत म्हणे, तेज याचे चढे कांत म्हणे. हा जो प्रदेश आहे जगाशी स्वतःला जोडून घेऊन पाहतो आहे. आणि 17 सप्टेंबरच्या निमित्ताने हे सगळी भावना वेगळ्या पद्धतीनं समोर येते आहे. आणि ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपण संकुचित एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरता विचार न करता, आणि हा प्रदेश जिथं मराठी भाषेचं मूळ आहे किंवा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या ज्या राजवटी होत्या, सातवाहन आहे, त्याच्यानंतर वाकाटक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रकूट आहे, त्याच्यानंतर यादव आहे, हे सगळे या प्रदेशामध्ये, यांच्या सगळ्यांचे ह्या प्रदेशामध्ये वास्तव्य राहिलेलं आहे. आणि त्यांनी केलेल्या त्या काळातली जी संपन्नतेचे जी पुरावे आता मिळतात ते आपल्या समोर येत आहेत. इथेच थांबूयात. मराठवाडा मुक्ती दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.